नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या SMLT या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण असे 15 स्टॉक पाहणार आहोत, की जे आयुष्यभर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकतो. त्यांचा जो बिझनेस मॉडेल आहे तो खूप छान आहे, तसाच तो भविष्यातही चालू शकतो. आपण ज्या कंपन्या पाहणार आहोत त्या कंपनींमागे आपण काही क्रायटेरिया लावला आहे. त्या क्रायटेरियामध्ये कंपनी ही फंडामेंटली स्ट्रॉंग असली पाहिजे. तसंच कंपनी कर्जमुक्त असली पाहिजे किंवा कमी कर्ज असलेली पाहिजे. तसंच कंपनी ही तिच्या ऑल टाईम हायच्या जवळपास असली पाहिजे. कंपनी त्यांच्या सेक्टरमधली लीडर कंपनी असली पाहिजे. आपण अशा कंपन्या पाहणार आहोत, की त्या कंपनींची मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आपण ज्या कंपन्या पाहणार आहोत त्या कंपनींमध्ये मोस्ट ऑफ कंपन्या ह्या निफ्टी 50मधील असतील. आता आपण सेक्टर वाईज कंपन्या पाहूयात. तर सगळ्यात पहिले जे सेक्टर महत्त्वाचे आहे निफ्टी 50मधील ते म्हणजे फायनान्स सेक्टर. तर फायनान्स सेक्टरमधील बँकिंग कंपनी पाहूया. तर नंबर 1 ची बँकिंग कंपनी ही HDFC बँक आहे. आपल्याला तर माहीतच असेल HDFC बँक ही फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे. तसंच कंपनीचं हे मार्केट कॅप हे जवळपास 8 लाख करोडच्या आसपास आहे. तसंच या कंपनीचं वेटेज निफ्टी 50मध्ये जवळपास 10%च्या आसपास आहे. कंपनीचा जो मॅक्स पॅटर्न आहे त्यात आपण पाहूया. कंपनीने जवळपास 26,060% एवढा रिटर्न दिलेला आहे. तसंच ही कंपनी इनोव्हेशन करते, तेच इनोव्हेशन बाकीचे बँकिंग सेक्टरमधल्या कंपन्या फॉलो करतात. तर आता आपण दुसरी कंपनी पाहूया. दुसरी कंपनी ही MBFC मधली आहे. तर ह्या कंपनीचे नाव आहे बजाज फायनान्स लिमिटेड. आता आपल्याला सर्वांना माहीतच असेल की मोस्ट ऑफ लोक हे EMIवर वस्तू घेतात आणि ही EMIवर सर्वात जास्त जो चालणारा जो स्टॉक असेल किंवा कंपनी असेल ही बजाज फायनान्स आहे. तसंच या कंपनीचे जे मार्केट कॅप आहे हे 3.58 लाख करोड रुपये एवढे आहे. कंपनी ऑल टाईम कंपनीचा जो ऑल टाईम हाय होता तो 6,342 एवढा होता. आत्ताच कंपनीचा रिसेंटली रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. त्यात कंपनी ही क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट डाऊन आहे. तसंच ही कंपनी फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे आणि ह्या कंपनीचा लाँग टर्म पॅटर्न आहे. तर पाहू शकतात आपण ह्या पॅटर्नमध्ये कंपनी ही नेहमी अपवर्ड साईडने ग्रो होताना दिसत आहे. तर आता आपण पुढची कंपनी पाहूया. आता ही कंपनी आहे बजाज फिन्सर्व लिमिटेड. बजाज फिन्सर्व ही बजाज फायनान्सची पॅरेंट कंपनी आहे. बजाज फिन्सर्वचा 52% स्टेक हा बजाज फायनान्समध्ये आहे. तसेच ही कंपनी फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे. ही कंपनीचे जे मार्केट कॅप आहे 2 लाख करोडच्या आसपास आहे. कंपनीचा जो मॅक्स पॅटर्न आहे तो पाहूया. तर कंपनी सुद्धा ही अपवर्ड साईडलाच आहे. तर आता आपण पुढची कंपनी पाहूया. मोस्ट ऑफ लोक जे घर वगैरे घेतात ते फायनान्सवरच घेतात आणि फायनान्स जे होम लोन आहे त्यात जर लीडर कंपनी जर असेल ती HDFC आहे, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. ही कंपनी खूप स्ट्रॉंग आहे. ही कंपनी या सेक्टरमधील लीडर आहे. कंपनीचा जो मॅक्स पॅटर्न आहे त्यात आपण पाहूया. कंपनीने जवळपास 11,090% एवढा रिटर्न दिलेला आहे. कंपनीचे जे मार्केट कॅप आहे हे 4.44 लाख करोड एवढे आहे. तर आपण हे जे 4 स्टॉक पाहिले हे H2B2 स्टॉक होते. म्हणजे बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, पहिला HDFC बँक आणि आत्ता HDFC. हे जे 4 स्टॉक आहे यांना आपण H2B2 स्टॉक असे म्हणतो. हे जे स्टॉक आहे जेव्हा पण मार्केट क्रॅश झाली त्यावेळेस जे FI, DII तसेच म्युच्युअल फंड्स, अदर मोठे मोठे कॉर्पोरेट फंड्स ह्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात. तर आता आपण 5वा स्टॉक पाहूया जो की FMCG सेक्टरमधला आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. आता ह्या कंपनीविषयी आपल्याला तर माहीतच असेल. जे घरगुती सामान राहतं म्हणजे
आपण कपड्यांना साबण वगैरे यूज करतो ते मोस्ट ऑफ ह्याच कंपनीचे यूज करतो. तर हिंदुस्तान युनिलिव्हरचे प्रॉडक्ट हे घरोघरी वापरले जातात. 10पैकी कमीत कमीत 7 तरी प्रॉडक्ट हे HULचे वापरले जातात. तर ते ह्या प्रॉडक्टमध्ये मोस्ट ऑफ जे वापरले जाणारे प्रॉडक्ट आहेत त्यात डव साबण, तसेच लाईफबॉय, लक्स, रिन, रिन पावडर, तसंच पाऊंड्स असे मोठमोठे ब्रँड ह्या कंपनीच्या अंडर येतात. तर ह्या कंपनीचा आपण लॉंग टर्म पॅटर्न पाहूया. तर हा आहे कंपनीचा लॉंग टर्म पॅटर्न. जवळपास कंपनीने आत्तापर्यंत 1365% एवढे रिटर्न दिलेले आहे. तसेच ही कंपनी टॉप 10 कंपन्यांमध्ये हिचा समावेश होतो. या कंपनीचे मार्केट कॅप हे जवळपास 5.71 लाख करोड एवढे आहे. तर आता आपण पुढची FMCG कंपनी पाहूया. आपण टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट ही कंपनी आता पाहत आहोत. हे कंपनी निवडण्यामागचं कारण म्हणजे आपण जे जेवणात मीठ वापरतो ते मोस्ट ऑफ ठिकाणी ह्याच कंपनीचं वापरलं जातं. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट, टाटा नमक हे सर्वांनी नाव ऐकलंच असेल. तर हे प्रॉडक्ट ह्या कंपनीचं आहे. तर ह्या कंपनीचा जो पॅटर्न आहे तो आता पाहूया आपण. कंपनीने आत्तापर्यंत जवळपास 3555% एवढा रिटर्न दिलेला आहे. कंपनी ही आत्ताच निफ्टी 50मध्ये ॲड झालेली आहे. कंपनीचे मार्केट कॅप हे जवळपास 70,000 करोडच्या आसपास आहे. तर आता आपण नेक्स्ट कंपनी पाहूयात जी की ती IT सेक्टरमधली आहे. तर ही कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आपल्याला तर माहीतच असेल IT सेक्टर हे सर्वात जास्त बूम असलेलं सेक्टर आत्ताच्या कंडिशनला आहे. तर आता कंपनी ही फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे. तसंच कंपनीचा जो मॅक्स पॅटर्न आहे त्यात आपण पाहू शकतात कंपनीने जवळपास 2562% एवढे रिटर्न दिलेले आहेत. कंपनी ही मार्केट कॅपनुसार निफ्टी 50मधील 2 नंबरची कंपनी आहे. ह्या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 12 लाख करोडच्या आसपास आहे. तर आता आपण पुढची कंपनी पाहूया. IT सेक्टरमधला दुसरा दिग्गज स्टॉक हा आहे इन्फोसिस. इन्फोसिस ही फंडामेंटली खूप स्ट्रॉंग कंपनी आहे. तसेच या कंपनीचे मार्केट कॅप हे जवळपास 6.60 लाख करोडच्या आसपास आहे. तर कंपनीचा हा मॅक्स पॅटर्न पाहूया. तर कंपनीने आत्तापर्यंत जवळपास 13,247% एवढा रिटर्न दिलेला आहे. आता आपण पुढची कंपनी पाहूया जी की ती पेंट सेक्टरमधली आहे. एशियन पेंट ही पेंट सेक्टरमधली लीडर कंपनी आहे. तसेच या कंपनीचा काल रिझल्ट आलेला आहे आणि कंपनीचा प्रॉफिट हा इयर ऑन इयर जवळपास डबल झालेला आहे. कालच मी या कंपनीच्या रिझल्टविषयी व्हिडिओ बनवला आहे. तर आपल्याला पाहिजे असेल तर मी तो आय बटनवर देऊन टाकेल. ह्या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 3.03 लाख करोड एवढे आहे. आता आपण पुढची कंपनी पाहूया जे की केमिकल सेक्टरमधली लीडर कंपनी आहे. पिडिलाइट इंडस्ट्रीज. पिडिलाइट इंडस्ट्रीजविषयी आपल्याला थोडक्यात माहिती देतो. पिडिलाइट इंडस्ट्रीजचे जे प्रॉडक्ट आहे हे आपण घरगुती तसेच मोठमोठ्या कंपनींमध्ये यूज केले जाते. तसेच कन्स्ट्रक्शनच्या ह्या ठिकाणी यूज केले जाते. तर पिडिलाइटचे घरगुती आपण प्रॉडक्ट यूज करतो जसं की फेविकॉल, फेविकिक हे एमसील हे प्रॉडक्ट आपण यूज करतो. तसेच मोठमोठ्या फर्निचरच्या कंपनींमध्ये फेविकॉल हे खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तसेच कन्स्ट्रक्शनमध्ये डॉक्टर फिक्सिट हे खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तसंच या कंपनीची जवळपास या सेक्टरमध्ये ॲडिटिव्ज या सेक्टरमध्ये जवळपास मोनोपॉली आहे. तसंच या कंपनीचा मॅक्स पॅटर्न आपण पाहूया. तर कंपनीने आत्तापर्यंत जवळपास 36,770% एवढा मोठा मल्टीबॅगर रिटर्न आत्तापर्यंत दिलेले आहेत. आता आपण पुढची कंपनी पाहूया जी की ज्वेलरी सेक्टरमधली आहे. मला तर असं वाटत नाही की या स्टॉकविषयी मी जास्त सांगितले पाहिजे, कारण की हा स्टॉक मार्केटमधील बिग बुल RJ म्हणजेच राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील मेन स्टॉक आहे.
तर ह्या कंपनीचे जे आपण रिटर्न पाहतोय जवळपास 38,990% एवढे मोठे कंपनीने रिटर्न आत्तापर्यंत दिलेले आहेत. या कंपनीचे ब्रँड जसे की आपण टायटनचे वॉच, फास्ट ट्रॅक, सोनाटा, तसेच तनिष्क ज्वेलर, त्यांचा जो मेन इन्कम आहे हा ज्वेलरी याच्यातनं येत असतो. तर आता आपण पुढची कंपनी पाहूया, जी ऑइल आणि गॅस या सेक्टरमधली लीडर कंपनी आहे. ह्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. ही कंपनी निफ्टी 50मधील 1 नंबरची कंपनी असून ह्या कंपनीचे वेटेज जवळपास 10.20% आसपास आहे. तसंच ही कंपनीचे जे मार्केट कॅप आहे जवळपास 14 लाख करोडच्या आसपास आहे. या कंपनीमध्ये त्यांच्या काही सब कंपनीज आहेत जसं की रिलायन्स रिटेल, तसंच रिलायन्स जिओ, तसंच एनर्जी सेक्टर, टेक्स्टाईल बिझनेस. टेक्स्टाईल बिझनेसमध्ये त्यांनी आलोक इंडस्ट्री ही कंपनी विकत घेतली आहे. आता ही कंपनीचा जो मॅक्स पॅटर्न आहे तो आपण पाहूया. ही कंपनीचा जो मॅक्स पॅटर्न आहे त्यात कंपनीने आत्तापर्यंत 3,842% एवढा मल्टीबॅगर रिटर्न दिलेला आहे. ही कंपनी मागच्या 1 वर्षापासून जवळपास कन्सोलिडेटेड फेसमध्ये आहे. त्यामागील कारण म्हणजे फ्युचर रिटेल आणि रिलायन्स यामधील डील. आता आपण पुढची कंपनी पाहूया जी की फुटवेअर सेक्टरमधली आहे. रिलॅक्सो फुटवेअर ही फुटवेअर सेक्टरमधली लीडर कंपनी आहे. या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 29,000 करोडच्या आसपास आहे. तसेच ही कंपनी मागच्या जेव्हापासून रजिस्टर झाली तेव्हापासून आत्तापर्यंत या कंपनीने जवळपास 8,000% एवढा मल्टीबॅगर रिटर्न दिलेला आहे. या कंपनीचे प्रॉडक्ट मोस्ट ऑफ लोक वापरत असतील. त्या प्रॉडक्टमध्ये येतं स्पार्क सँडेल, स्पार्क शूज, तसंच रिलॅक्सो स्लीपर, फ्लाईट स्लीपर, तसंच ब्राह्मास, या अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे कंपनीचे ब्रँड आहेत. आता आपण नेक्स्ट कंपनी पाहूया जी की ऑटोमोबाईल सेक्टरमधली आहे. जर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तुम्हाला कोणती कंपनी घ्यायची असेल तर ती मारुती सुझुकी घ्या 4 व्हीलरमध्ये. कारण की प्रत्येक 2 गाड्यांमागं एक गाडी ही मारुती सुझुकी ह्या कंपनीची भारतात असतेच. हे या स्टॉक निवडण्याचे मेन कारण आहे. तर ही कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. तसंच या कंपनीचे जे मार्केट कॅप आहे हे 2.18 लाख करोड एवढे आहे. कंपनीचा जो मॅक्स रिटर्न आहे आपण पाहूया की जो जवळपास 4,064.98 म्हणजे 4,065% एवढा मोठा कंपनीने आत्तापर्यंत रिटर्न दिलेला आहे. तर जर मला टू व्हीलरमध्ये जर कंपनी पाहिजे असेल तर मी बजाज ऑटो या कंपनीला पहिला प्रेफरन्स देईल. कारण ही कंपनी जेव्हापासून निफ्टी 50 अस्तित्वात आली त्या दिवसापासून तर आत्तापर्यंत ही कंपनी निफ्टी 50मधील भाग आहेत. तसंच एक कंपनीचे जे मार्केट कॅप आहे जवळपास 1.13 लाख करोड रुपये एवढे आहे. तसंच या कंपनीचा लाँग टर्म रिटर्न हा जवळपास 1,356% एवढा आहे. अशा प्रकारे आपण या टॉप 15 कंपन्या पाहिल्या आहेत की ज्या आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकतात.